तर मगाचपासून हा तिसरा टेक आहे आणि प्रत्येक टेकला असं निळं निळं दिसत होतं, ब्लू ब्लू ह्या फुलांच्या सारखं. तरी म्हणलं व्हिडिओ असा का दिसायला लागलाय. तर चला, ही बघा अपरिजाताची फुलं म्हणजेच गोकर्णीची फुलं. तर आत्ताच तोडून आणली, कारण करायची आहे देवपूजा आणि जेवण थोडंसं राहिलं आहे. म्हणजे आता कुकरला भात लावला आहे आणि तर बघू शकताय टोमॅटोचा सार करायचा आहे, म्हणजेच टोमॅटो रस्सा. कारण असं पिऊ वाटायला लागलं आहे, पाऊस पडायला लागला आहे बाहेर, त्यामुळे असं काय ते छान खमंग खाऊ वाटायला लागलं आहे. आणि जास्त तेलकट वगैरे तर नकोच आहे, म्हणून म्हटलं चला टोमॅटोचा रस्सा करूया. आणि मसूरची डाळ केल्या. तर चला आता देवपूजा आवरून घेते. ही कालची शिळी फुलं आहेत जी देवा बसली, ती पण मी टाकत नाही, मी तशीच ठेवते. कारण एका दादाने इंस्टाला व्हिडिओ अपलोड काय टाकला करून बघितला मी, म्हणून म्हटलं दाखवा. बघितलं हेच होय. नमस्कार मित्रांनो, तुम्ही छान दिसताय, खरं मी नाही बाई. आज बेंदूरच्या निमित्ताने सर्वात आधी बस यालाच बस. प्रेमाने आंघोळ आईस घालून रायबाची शिंग कशी चला झाली. सुरुवात करूया. नमस्कार रायबाचा माझा अवतार उठला आहे. आज बेंदूरच्या निमित्ताने सर्वात आधी यालाच प्रेमाने आंघोळ हो, घालून साडी सेम आहे, शेड चला सुरुवात करूया. थोडं. भरपूर काय काय केलंय आपले म्हणजे. होय, आणि सगळ्यांनी कोलॅब पाठवलंय, पण आम्ही नाही कोलॅब करत, कारण त्यांचं कष्ट आहे. त्यांनाच वर म्हणजे जाऊ द्या, ग्रोथ होऊ देईल त्यांची छान. आवाज म्यूट ठेवा हो, नाही मला येईल कॉपीराईट. कॉपीराईट आलं काय करू, व्हिडिओ पुन्हा करू का डिलीट. पार्ट 1 ठीक आहे. पार्ट 1 ही पण 100% AI आहे. नाही त्यावेळी त्याला पण पार्ट 1 टाकले. हा हे आहे जाईल सुरुवात करायची आहे. आवाज म्यूट हा ह्याला काय. अरे माझ्या बाजी, आता आपण नव्यानं सुरुवात करायची आहे. तुझ्या चाहत्यांना नाराज करायचं नाही. वाघा, आता तुझी खरी ताकद सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दे. चला बाजी. अरे माझ्या बाजी, आता आपण नव्यानं सुरुवात करायची आहे. तुझ्या चाहत्यांना नाराज करायचं नाही. वाघा, आता तुझी खरी ताकद सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दे. तुमचा आवाज कसा छान येते. माझ्या बाजी, आता आपण नव्यानं सुरुवात काय आहे. आणि खरंच नाराज करायचं नाही. वाघा, ही आपल्या 5005 फॅमिलीचं प्रेम आणि दादांची आयडी आहे बाजी. अरे माझ्या बाजी, आता आपण नव्यानं सुरुवात करायची. यांना फॉलो करा. सर्व बैलगाडा प्रेमींचं स्वागत आहे. चला रायबा, चला बाजी पळा. आणि ही सुटली. कडाड मॅचिंग बैलजोड्या धावत आहेत. रायबा आणि बाजी आघाडीवर. अटीतटीची लढत. सर्व बैलगाडा कसलं भारी वाटतंय. स्वप्न इथं पूर्ण होतंय की. रायबा आणि अरे माझ्या बाजी, आता आपण नव्यानं सुरुवात करायची आहे. ही बघितली एक सगळ्यांनी, आईचा लाडका रायबा. तर हे असं आपल्या फॅमिलीचं प्रेम. आणि आम्ही रील बघितली की कोलॅब जरी नाही केली तर 100% लाईक करतोच, कारण त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता, आपला एक पण असा व्हिडिओ नाही की आपण कुणाला कोलॅब केले, किंवा यूट्यूबला सुद्धा आम्ही कुणाची मदत घेतली नाही. हे जे असतं ना, तर हे स्वतः करायचं. म्हणजे काय म्हणायचं, स्वतः जेवढं ग्रो होईल दुसऱ्याची मदत न घेता. 7 जोडीचा चॅनल आहे, ह्यो एक चॅनल आहे. आता ह्यो दोन्ही पण आपलं चॅनल, तरी आम्ही ह्याला कोलॅब करत नाही. ह्या चॅनलवर केलेलं स्टार्टिंगला पण कोलॅब केले की उलट व्ह्यूज कमी येते, रीच कमी येतो. आणि विदाऊट कोलॅब छान व्हिडिओ चालतो. भलेही कमी व्ह्यूज असू देत, पण त्या स्वतःच्या असतात. त्यामुळे ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी हा संदेश की तुम्ही पण कोलॅब नाही करू, तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर तुम्ही क्रिएट छान करताय तर 100% तुमचा व्हिडिओ छान होतोय. आज ना उद्या कन्सिस्टंट राहावा. रोज सकाळी 7 वाजता किंवा संध्याकाळी 7 वाजता असे व्हिडिओ सोडा. नक्कीच तुमच्या पण छान व्ह्यूज होणार. मला वाटलं ते चिलाटच आहे. ही ट्रान्सपरंट दिसत होतं. आणि मी करणार आहे टोमॅटोचा सार. आणि इथं लावलेला आहे गरमागरम भात. आता भांडी वगैरे आवडल्या, देवपूजाच राहिल्या आणि तिसरी शिट्टी व्हायची म्हणून उठून आल्या. तर गॅस बंद करते. आणि आज पाऊस आहे. आषाढ महिना जाणवायला लागलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल ही कपडे, तर ही कपडे असली नाही,
पुढे जे बंगला बांधायचा चाललाय त्यांचे, कारण आता त्यांना कपडे सुकत घालायला जागा नाही. मग चला, आपण कशासाठी प्रत्येकाला मदत करायची असते, हाय ना हो? होय. त्यांना आत्ता गरज आहे आपल्या मदतीची, आपल्या जागेची. कपडे हो, आपली कधी अंगणात अशी ना आपली गरज आहे आत्ता कपडे वगैरे सुकत घालायला, बोरचं पाणी तर आम्ही देतो, सगळ्यांना मदत करतो. खोलच की उभं राहिली तांबे गोळ्या काय? चालले यासनी गोळ्या चारले. यासनी वाटलं मी काय वेगळंच चारायला लागलं, यांनी लगेच चा केलं. गोळ्या कशा चारल्या? चॉकलेट चारल्या गं. पहिल्यांदा असं वाटलं मी काय तर तोंडात घालायला लागल्या पदार्थाची टेस्ट. आपल्या रील मध्ये मग नव्हतं आधी डायरेक्ट तोंडातच पोळी. काय 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 एक परत दुसरी परत तिसरी परत चौथी आणि पाणीच बसलं तोंडात. गोळ्या खायना झाल्या, तेवढी सर्दी आल्या, नाही तर काय वातावरण घाण आहे. सकाळी पोहे खाल्लेत, म्हणलं खाऊ दिला आता गोळ्या, आणि यांच्यासाठीच खरं तर टोमॅटोचा रस्सा करायला लागल्या. जरा पेलत म्हणजे बरं वाटेल. काय आता मी टोमॅटोचा रस्सा करते आणि मग आपल्या फॅमिलीला दाखवूया तुम्ही खाताना. नाही जाणार आहे नाही 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 जमणार नाही. तर टोमॅटोचा एवढा रस्सा करायला लागल्या आणि निघाली ती ईश्वरपूरला. ऐका हो जरा, ऐका, खाऊन जावा. तर इथे टोमॅटोचा आता रस्सा करणार आहे. तर मग आज तुम्ही टोमॅटो बघितलेलंच, तर खाली टोमॅटो, इथं वल्ल खोबरं आहे, धन आहेत, काय ते चिंच आहे, मीठ आहे, लसूण आणि जास्त बेडगी लाल तिखट आणि एकदम झणझणीत तिखट एकत्र घालून बारीक करायचं. तर चला बारीक करून घेते. तर आता कढईमध्ये तेल घातले, तेल कढले. तुमचा जास्त टाइमपास न करता मी पटपट तुम्हाला रेसिपी दाखवते. फॅमिलीचं. मोहरी टाकली आणि आता घेतलेला आहे कढीपत्ता. तर मोहरी छान अशी तुडतुड दे, तुडतुड तुडतुड. तर मोहरी छान तुडतुडायला लागली, अशी फुटायला लागली तेलामध्ये. तर आपण घातलाय कढीपत्ता. तर कढीपत्ता छान घातला, आता तुडतुडला. आता हिंग घातलं थोडंसं, आणि आता आपण घालूया ही टोमॅटोची प्युरी. तर मग आजपासून रेसिपी सांगते आणि व्हिडिओचं बंद होता आत्ता चालू केलं तुमच्या नादात. आणि ह्यांनी कॅमेरा मागितला, तिकडे दे म्हणलं, तुला दाखवतो. तर मी म्हणलं नको, माझा अवतार नाही चांगला. छान असा एक फेमस रोस्टेड शॉर्ट पण टाकलेलं की समजते का तुले, तेजू म्हणतात मले. तर ह्यांनी म्हणले दाढी म्हणतात मले. दाढी म्हणतात मला एवढी वाढवून. हां चालते, पोटापर्यंत गेली पाहिजे. तर चला, आता ह्यांना हवं आहे, ह्यांना पाहिजे एक कागद, तर ती देते. आणि ही टोमॅटोचं पाणी. हां, डिस्क्रिप्शन देऊ काय? यूट्यूबचं डिस्क्रिप्शन. असं पाहिजे का नाही? ही जो रस्सा आहे का नाही, कुणाच्या आवडीचा आहे माहिती आहे का? हिरोईनीच्या आवडीचा आहे, दीपिका पदुकोण. आणि आता ह्यांनी खरंच खाऊन सांगतील बरं का. आता ह्याला छान उकळू दे, 10 मिनिट 15 मिनिट. वाटते कसं बघा, अवजडावर 10 मिनिटातच येत. काय होत आहे? कुठं आहेस? आलो दत्ताच्या मंदिराजवळ आहे. आला खोटे बोलण्याचे यंत्र. खायला गा. होय, अतिशय खोटं. मी नाही बोलत, मी आता चेष्टन बोललो. खोटं नाही, आपल्या सवय नाही. सवयच नाही, फक्त आंघोळीने. कारण तुम्ही माझ्या बरले वेळा खोटं बोलता फोनवर. आलो आलो, गेलो गेलो, ही काय लागले?
काय माहित. तर छान छान असे उकळे आले आणि आता मी ह्यासनी खायला देते. तर आता इथं मस्त असा गरमागरम इंद्रायणी भात. हे बघा कसं करायची ही रेसिपी लय अवघड आहे. होईल अवघड आहे, तुम्हाला पण येणार नाही. तर चला ह्याच्याबरोबर घालते आता हा टोमॅटोचा रस्सा. वाव मस्त भारी लागतं माझं. वा 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 वा. असं असं थाटीवर घ्यायची म्हणजे तुमचे एक्सप्रेशन पण दिसतील का. लय गरम आहे, चव तर कळायला पाहिजे. खरं खरं सांगा, मस्त लागतंय. लय दिवसातनं केलाय मी टोमॅटोचा रस्सा. आणि हे ह्याच्यावर मस्त लागणार. कशाबर? गरम गरम चपाती देऊ का करून गरम चपाती? आता गडबड देऊ का अजून? मी म्हणलं तुम्हाला आवडतं ना आवडतं म्हणून मी थोड्याच ठिकाणी दिलं. नाही जास्त घ्यायला लागते हो, कारण हे भातात मुरते. बस की हा सिट्टी घेऊ नका. आणि फॅमिलीला आपल्या घरातला टोमॅटोचा स्टॉक दाखवते. तर इथं बघू शकता टोमॅटो, इथं बघू शकता टोमॅटो, आणि इथं बघू शकता टोमॅटो. एवढी टोमॅटो आहेत. आणि फ्रीजमध्ये खाली नाही. आणि इथं असं काल आम्ही मुळाचा सण होता म्हणून गवाणीला नाही का नारळ वाढवला. त्याचं वल्ल खोबरं पण होतं. म्हणलं वेगळा असा काय नारळ पण वाढवायला लागणार नाही म्हणून. मस्त लागतंय. फरसाणा तोंडी लावायला फरसाणा. सर्दी झाली अशी छान वाटते नाही खाताना गरम गरम. ठीक आहे, मोगॅम्बो खुश हुआ. तर आमच्या बघा माग दवाखाना, औषध पाणी खायला लागते आम्हाला. काय करता बाई, झालं ना आम्हाला. चला. तर सकाळी एवढा पाऊस पडला आणि आता वाजलेत 7. पाऊस वगैरे काय नाही, छान खडखडीत सगळं सुकलेलं आहे. पाऊसच आलेला नाही, पण हवी तिथे गारट आहे ना. जराच थंडी जाणवते का नाही रोजपेक्षा. आखाड महिना जाणवायला लागले. मी तर चाललेलं आहे जेवण. तर इथे केल्या वांग्याची आमटी आणि इथे केल्या डब्बू मिरची सुकी. आणि आता करायच्या चालू आहे चपात्या. तर दीदी म्हणा या जेवायला. या जेवायला सगळ्यांनी. ताजं ताजं गरम गरम. तर चला आता चपात्या करायच्या. सांजवात लावून झाल्या तुळशीजवळ इथं. तर सगळ्यांचा वडापाव खाऊन झालेला आणि माझाच वडापाव खायचा राहिलेला. तर आई दीदी भाऊजी गेलेलेत. आणि कुठला हो दीदी वडापाव खायचा? तळबीडकरचा वडापाव आमच्या इथं नवीनच निघाल्या. म्हणजे छान शाखा निघाल्या. तर त्याचा वडापाव आहे, छान आहे, झणझणीत आहे. आणि मग लक्षात आलं की अरेचा वडापाव दाखवायचा राहिला. तर चपात्या भाजत भाजत मी वडापावचा आनंद घेते. रोज 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 बाहेर जाते ती आणि सर्दी येते ह्यासनी. पुन्हा आम्हाला डायरेक्ट ह्यांच्या तोंडात गोळ्या घालायला लागते. त्या का तर गोळ्या खायचा पण कंटाळा. किती तुमचा विचार करायचा, किती तुमची काळजी करायची. हा वेळ आपल्याला म्हणजे रात्रीचं इकडे तिकडे जायला मिळतं. रात्रीचे 8:15 वाजलेत. गाडी आपली चार्जिंगला काशीवर राहिल्या जोडीदाराकडं आणि त्याला गाडी चालवा येत नाही. मी काशीवर लावली. असा राग येतोय एवढा कंट्रोल करायचा. रोज बाहेर जातायचा. काल किती वाजता आलासा? 9 वाजता. 11 वाजता आलायचा. बरी ही वातावरण त्या मापाचं आहे का? आता मग अशी पाऊस नव्हता, आता पाऊस पडायला लागला. चिकूला ती कळते पाऊस पडायला लागल्यावर घरात बसायचं. लगेच त्याला साडी टाकायला लागते त्या गादी. हो, त्याच्यापुढे पोतं टाकायला लागते, त्याशिवाय उभी येत नाही. पण तुम्हाला कळना. कसं असते बाळा. आता गाडी बोलाय शब्द नाही, ती
शब्द नाही, गाडी काशीवर लावली आपली चार्जिंगची आणि त्याचं झालं ती सेन्सर एक खराब. मग त्याला काय बाबा म्हटलं धर किल्ली, त्याला तर गाडी चालू येणार. ते म्हणतो मग माझी गाडी घेऊन ये आणि तुझी गाडी घेऊन जा. मी त्याची गाडी घेऊन गेलो ना ईश्वर. दिवसभर बाहेर यायचा, आत्ता घरात आलायसा आणि आता निघालायसा. एक काम करायला जाताय, महिना झालं एक कामच करतायसा. दिवशी आणि ऐक, फॅमिलीला वाटतं माझ्या डोकं टाकते तरी गैरसमज आहे की नाटक आहे. आता कॅमेरा पण झाला गेला, जोडीदार पण आला. बघा त्यासनी पण कळतंय की टायमिंग मध्ये घरात याच असते. तुमच्यागत नाही वेळी बाहेर जायचं. भाऊजी जरा सांगा हे असं नाही, 8च्या पुढे घरात बसायचं असते म्हणून. अरे गाडी द्यायला निघालोय. लग्न झाल्यावर ती सुधारलेत का नाही? त्यांचं लग्न झाल्यावर सुधारलेत का नाही? आहेत का रात्रीचं बाहेर? रोज घरात असते संध्याकाळ. त्याला म्हणायचं बायकोची काळजी. ए बाबा ए पांडा राव आपला जेवण झोप जात. होयच तर. हा बरोबर आहे. कसं आहे माहितीये का, कसं आहे, बाद झालं तुमचं तत्वज्ञान. आता कॅमेरा ऑफ कॅमेरा मार बघा नुसता. होय, कोण बघा येत तो पण नसते. व्हिडिओ टाके होय, माध्यम मार. कट आहे सगळं कट.